Yes. Good evening, everyone. Yes, one sec. Just confirm in the chat box जर तुम्हाला माझा आवाज ऐकायला येतोय का? Yes. Just confirm in the chat box जर तुम्हाला माझा आवाज येतोय. Yes, thank you. All right. सो थँक्यू सो मच एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आजचं सेशन जॉईन करता आहात. थँक्यू सो मच. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं फक्त एक रिक्वेस्ट राहील सगळ्यांची की थोडंसं आता जेव्हा मेडिटेशन आपण करू तेव्हा आपण व्हिडिओज ऑन करूया. माईक ऑन करा हवं तर तेव्हा. फक्त आता जोपर्यंत इंट्रोडक्शनचा पार्ट असणार आहे तेवढ्या वेळापुरता तुम्ही तुमचे व्हिडिओ जर ऑफ केले तर मला वाटतं की ते जास्त हेल्पफुल होतील सो दॅट कसं होईल की जे स्क्रीन मी शेअर करते जे पीपीटीज मी शेअर करते ते क्लिअरली सगळ्यांना दिसतील. ओके. सो जस्ट इट्स अ रिक्वेस्ट तुमचे व्हिडिओज ज्यांचे ज्यांचे ऑन आहेत त्यांनी सध्या प्लीज पहिले व्हिडिओज बंद करा. येस, थँक्यू. येस, व्हिडिओज फक्त बंद करायचे आहेत. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अस्मिता मॅम, अंजली मॅम, तारा मॅम, तुमचे व्हिडिओज जर ऑफ झाले तर इट विल बी हेल्पफुल. अजूनही बऱ्याच जणांचे व्हिडिओज ऑन आहेत. येस, प्लीज व्हिडिओज ऑफ करायचे आहेत सगळ्यांनी. राईट, जस्ट गिव्ह मी अ मिनिट. मी थोडेसे सेटिंग हे करते. सो ज्यांचे व्हिडिओज ऑफ ऑन असतील ते मी थोड्या वेळासाठी ऑफ ठेवते, नंतर मी सांगेन तेव्हा तुम्ही हे केले तरी चालतील. येस, जस्ट अ मोमेंट. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ग्रेट. राईट. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. ऑल राईट. येस. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. तुम्ही सगळ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने आजचं सेशन आहे ते अटेंड करत आहात. मी युट्यूब लाईव्हची लिंक आहे ती पण ग्रुपवर शेअर केली होती पण समाव तिथे काहीतरी डिस्टर्बन्स वाटत होता म्हणून मी ती बंद केलेली आहे. आणि आय गेस बरेच जण आपलं सेशन अटेंड करता आहात. तो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. मी माझी स्क्रीन आहे ती शेअर करते पण त्याआधी मी माझं इंट्रोडक्शन करून देते. हॅलो ऑल, मी डॉक्टर नेहा सावंत, कन्सल्टिंग फिजिओथेरपिस्ट अँड फिटनेस कोच. आणि मला वाटतं मी 2 दिवस जे व्हिडिओज पाठवले त्याच्यामध्ये मी माझं हे इंट्रोडक्शन केलेलंच आहे. बट येस, अराउंड एक 17 इयर्स पासून मी या फील्डमध्ये आहे फिजिओथेरपीच्या. मी कन्सल्टिंग फिजिओथेरपिस्ट आहे. पुण्यामध्ये माझं क्लिनिक आहे ज्याला ऑलमोस्ट 13 वर्ष यावर्षी झालेली आहेत. आणि हिलिंगच्या ह्याच्यामध्ये माझी जी जर्नी आहे ती ऑलमोस्ट एक 4-5 वर्षापासून मी हिलिंगमध्ये काम करते. मी प्राणिक हिलर आहे. ऍडव्हान्स प्राणिक हिलरचे माझे कोर्सेस झालेले आहेत. चक्रा हिलिंगचे माझे कोर्सेस आहेत ते झालेले आहेत. त्याचबरोबर लॉ ऑफ अट्रॅक्शन, होपोनोपो या सगळ्या गोष्टींमध्ये मी बरेच असं शिकत राहते कारण मला खूप इंटरेस्ट आहे. आणि कुठेतरी या सगळ्याची लिंक आहे ती मला जाणवतं की जेव्हा मी माझ्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचा वापर करते तेव्हा मला त्याचा जो फायदा होतोय त्याच्यावरनं मी हे एवढं शिकले की येस, जे मी आता इथे शिकते आहे ते जेव्हा मी लोकांपर्यंत पोहोचवणार आहे तेव्हा मला वाटतं की माझ्या अनुभवांचा फायदा आहे तो बऱ्याच जणांना मिळणार आहे आणि कुठेतरी ते सार्थकी लागणार आहे. राईट. सो अजून एकदा मला फक्त क्लिअर करा की माझा आवाज क्लिअर आहे का. बिकॉज लेट मी चेक. येस, जस्ट एकदा फक्त क्लिअर करा की माझा आवाज. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि परत एकदा मी एकदाच रिक्वेस्ट करते की प्लीज तुमचा व्हिडिओ ऑफ ठेवा. बिकॉज तुम्हालाच पीपीटी वगैरे दिसायला डिस्टर्ब होईल आणि बाकी सगळ्यांना पण थोडासा डिस्टर्ब होऊ शकतो. राईट. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. लेट्स स्टार्ट विथ द सेशन. त्याच्या आधी आता मी जसं मगाशी माझं इंट्रोडक्शन केलं की मी पुण्यातनं आज हे सेशन आहे ते घेते. बरेच जण आहेत जे आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. आय वॉन्ट टू नो की तुम्ही कुठून कुठून हे सेशन आहे ते जॉईन करत आहात. येस.
सो प्लीज मला तुम्ही हे सांगायचं आहे की तुम्ही सगळे कुठून हे सेशन जॉईन करता आहात. मुंबई, व्हेरी गुड. मुंबई, राईट. बोरिवली, पुणे, वाव, नाईस. मुंबई, कल्याण, ठाणे, उल्हासनगर, वाव, व्हेरी नाईस. खूप छान, खूप छान. कोल्हापूर, सांगली, पनवेल, अमरावती, तळेगाव, गोवा, वाव, खूप मस्त, खूप मस्त. नागपूर, वाव, ग्रेट. राजापूर, विरार, खूप मस्त. ओके. लातूर, अलिबाग, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. जाफराबाद, धुळे, पुणे, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. इस्लामपूर, व्हेरी नाईस. डोंबिवली, लातूर, व्हेरी गुड, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ऑल राईट, ऑल राईट, व्हेरी नाईस. येस. सो जस्ट 2 मिनिट्स. मला बरेच मेसेजेस असे येतात की त्यांना जॉईनिंगचा थोडासा इश्यू येतोय, तर मी त्यांना युट्यूबची लिंक आहे ती एकदा फक्त हे करते. येस. खूप मस्त वाटतंय. आणि आपल्याकडे लंडन वरनं पण जॉईन करतात, श्रीरामपूर वरनं पण जॉईन केलेलं आहे. खूप मस्त. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. येस, ग्रेट. जस्ट अ मुमेंट. राईट. एक 2 मिनिटं फक्त मला द्यायची आहेत, कारण बरेच पार्टिसिपेंट्स आहेत, त्यांना जॉईन करायला थोडीशी डिफिकल्टी होते. तर आपण त्यांना थोडीशी हेल्प करूया. आणि त्यासाठीच मी ऍक्च्युली हे म्हणाली होते की एक 5 मिनिटं आधी सगळ्यांनी जॉईन करा म्हणून. ओके. येस, जस्ट अ मिनिट. राईट. येस, मी फक्त युट्यूबची लिंक आहे ती शेअर करते आणि मग आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. आय गेस. येस, इट्स लाईव्ह नाव. येस, ग्रेट. सो मी फक्त एकदा मेसेज टाकते की तुम्ही हे करा. ग्रेट. सो मुंबई. ओके. सो आता डबल आवाज येतोय का? मला फक्त एकदा सांगा का मलाच फक्त आवाज येतोय. थँक्यू सो मच. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप मस्त पार्टिसिपेंट्स आहेत आपले. कारण अ, असं झालंय की थँक्यू सो मच, थँक्यू सो मच की तुम्ही इतके कोऑपरेटिव्ह आहात. थँक्यू सो मच. मला खूप मस्त वाटतंय. लेट्स स्टार्ट विथ द सेशन नाव. सो बऱ्याच ठिकाणाहून आपल्याला लोक जॉईन झालेली आहेत. तुम्ही सगळ्यांनी चॅटमध्ये पण हे वाचले असेल. सो कसं होतं ना की इंटरनेटचा उपयोग एका योग्य पद्धतीने कसा करावाचा हे मला वाटतं मी कोविडमध्ये शिकले. आपण बरेच जण हे कोविडमध्ये शिकलो की टेक्नॉलॉजीचा योग्य वापर कसा करावा. सो कोविड पासून माझे हे वेबिनार्स आहेत ते मी सुरू केले आणि मी बऱ्याच लोकांशी कनेक्ट करू शकले. आणि कुठेतरी मला असं जाणवलं, सुरुवातीला माझे फिटनेसवरचे सेशन जास्त व्हायचे. मी अजूनही फिटनेसवरचे सेशन्स घेते. त्याची माहिती तुम्हाला मी नंतर देणार आहे. सो त्याच्याबद्दल मला कळलं की लोकांबरोबर आपण किती छान कनेक्ट होऊ शकतो. की आज मी पुण्यात बसलेली आहे, पण आपण लंडनमध्ये, श्रीरामपूर, मुंबई, नागपूर सगळीकडनं आपण सगळ्या लोकांनी आज आपण हे सेशन आहे ते अटेंड करत आहोत. आणि आय एम मेकिंग यू शुअर की आजचं हे सेशन जे 1 तास आपण अटेंड करणार आहोत ते तुम्हाला नक्कीच एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे ते देणार आहे. ओके. सो लेट्स स्टार्ट. येस, मला शेअर फक्त करू दे. सो फर्स्ट थिंग की व्हॉट आर चक्रास. आता मी चक्रास बद्दल मगाशी जे म्हणाले की चक्रास म्हणजे आपल्या शरीरामधले एनर्जी सेंटर्स असतात, जे आपल्या शरीरामध्ये आपल्या स्पाइन पासनं आपल्या डोक्यापर्यंत असतात. म्हणजे तुम्हाला आता ही जी डायग्राम दिसते आहे त्याच्यामध्ये हे जे सगळे डॉट्स दिसतात, रेड कलर, ऑरेंज, येलो, ग्रीन, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी छोटी डायग्राम आहे त्याच्यामध्ये मी सांगते हे तुमचे एनर्जी सेंटर्स आहेत. ठीक आहे. सो आपण जेव्हा आपल्या स्वतःला बघतो किंवा तुम्ही लोकांना बघता आपल्याला फिजिकल बॉडी दिसते. ठीक आहे. याच फिजिकल बॉडीमध्ये आपल्याला मेंटल इश्यूज पण असतात, इमोशनल इश्यूज पण असतात. आपले एनर्जेटिक एक बॉडी असते. एनर्जेटिक बॉडी म्हणजे काय? आपला ऑरा.
बरोबर. सो आपला ऑरा पण इकडे असतो. ती ऑरा म्हणजे काय, तर आपली एनर्जी. एनर्जी म्हणजे काय, आपले वाईब्स. बऱ्याच वेळेला असं होतं की एखादा व्यक्ती आपल्या समोर आला आणि तो इतका छान बोलतो की किंवा त्या व्यक्तीने आपल्या रूम मध्ये एंटर जरी केलं तरी आपल्याला खूप मस्त वाटतं. बरोबर. आणि इतकं एकदम असं छान वाटतं किंवा त्या व्यक्तीबरोबर बोलल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं. याचा अर्थ काय, की त्या व्यक्तीकडनं आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली. बरोबर. त्याच्याच उलट कधी कधी असं होतं की एखादा व्यक्ती आहे तो खूप निगेटिव्ह असतो. तो रूम मध्ये आला काय किंवा त्याचा फोन जरी आला, त्याचं स्क्रीनवर जरी नाव दिसलं तरी आपल्याला निगेटिव्ह वाईब्स येतात. असं वाटतं की नाही, ह्याचं आपल्याला नाही ऐकायचंय. याचा अर्थ काय, की त्या व्यक्तीकडनं आपल्याला निगेटिव्ह वाईब्स येत आहे. बरोबर. ही जी एनर्जी आहे, ही जी निगेटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती प्रत्येक व्यक्तीमध्ये जनरेट होत असते. आणि ती एनर्जी का जनरेट होते, तुमच्या चक्रासमुळे. त्यामुळे तुम्ही तुमचे चक्रा जितके बॅलन्स ठेवणार तेवढी तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी चांगली तयार होणार. जेवढे तुमचे चक्रास इम्बॅलन्स राहणार तेवढी तुमची एनर्जी आहे किंवा त्याची फ्रिक्वेन्सी आहे ती कमी होत जाते आणि निगेटिव्हिटी मध्ये जाते. आय होप मी खूप सिंपल वेने एक्सप्लेन करते. ओके. सो सिंपल वेने आपल्याला काय बघायचंय, तर जेव्हा आपलं शरीर आहे त्याला एक इमोशनल बॉडी आहे, इमोशन्स आपले असतात, मेंटल म्हणजे आपले विचार असतात, आपल्या फिलिंग्स असतात, आपले थॉट्स असतात. बरोबर आहे. सो त्याचबरोबर आपली एनर्जी असते म्हणजे आपली एनर्जेटिक बॉडी असते. आणि ही एनर्जेटिक बॉडी मेनली बॅलन्स करायचं काम हे आपले चक्रास करतात. ठीक आहे. पण मग हे चक्रास फक्त आपली एनर्जी बॅलन्स नाही करत. या चक्रास बरोबर आपली फिजिकल बॉडी आहे ती पण कनेक्टेड असते आणि आपले इमोशन्स आणि आपले विचार आहेत ते पण कनेक्टेड असतात. त्यामुळे जेव्हा आपले चक्रास आहेत ते जेव्हा इम्बॅलन्स्ड होतात तेव्हा आपल्याला फिजिकल लेवलवर पण प्रॉब्लेम्स व्हायला लागतात आणि इमोशनल आणि मेंटल लेवलवर पण आपल्याला प्रॉब्लेम्स व्हायला लागतात. ठीक आहे. सो आज आपण तेच बघणार आहोत की हे चक्रास म्हणजे काय, सिंपल असे कोणते मेजर 7 चक्रास आहेत ज्याचे आपण जर बॅलन्सिंग शिकलो तर आपले फिजिकल लेवलवरचे काय प्रॉब्लेम्स आहेत जे आपण सॉर्ट आउट करू शकतो आणि इमोशनल आणि मेंटल लेवलवर असे कोणते प्रॉब्लेम्स आहेत जे आपण सॉर्ट आउट करू शकतो. ठीक आहे. येस, क्लिअर. सो 7 मेजर चक्रास: रूट चक्रा, सेक्रल चक्रा, सोलर प्लेक्सस चक्रा, हार्ट चक्रा, थ्रोट चक्रा, थर्ड आय चक्रा आणि क्राउन चक्रा. ओके. सो कधीही जेव्हाही आपण रूट्स आपल्या चक्रासवर काम करतो, सुरुवात आपल्याला रूट चक्रापासून करायची असते म्हणजेच स्पाइन पासन. ठीक आहे. आपण जेव्हा बसलेलो असतो आपला स्पाइनचा जो भाग आहे म्हणजे माकड हाडाचा जो भाग आहे तिथे आपला रूट चक्र आहे ते स्थित असतं, तिथे त्याची जागा असते. ठीक आहे. प्रत्येक चक्राचा एक फ्रिक्वेन्सी आहे. बरोबर. आणि त्या फ्रिक्वेन्सीला जेव्हा आपले एनर्जी मॅच करते तेव्हा त्या फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड गोष्टी आहेत त्या आपण अट्रॅक्ट करतो. लक्षात येत आहे. त्याचप्रमाणे रूट चक्राची एक फ्रिक्वेन्सी आहे, सोलर प्लेक्सस चक्राची एक एनर्जी आहे, थ्रोट चक्रा, थर्ड आय चक्रा, क्राउन चक्रा. जसे जसे तुम्ही वर एकेका चक्रावर जाणार आहात तुमची फ्रिक्वेन्सी वाढत जाते. लक्षात येत आहे. त्यामुळे तुम्ही जसे जसे तुम्हाला स्वतःवर काम करायचंय, चक्रासवर काम करायचं तर तुम्ही डायरेक्ट वरच्या चक्रासवर काम नाही करू शकत जर तुमचे खालचे चक्रास आहेत ते इम्बॅलन्स असतील. कारण तुमची एनर्जी तिथपर्यंत पोहोचलेलीच नाहीये. तुम्हाला तुमची एनर्जी ही खालपासनं वर देणं खूप गरजेचं असतं. आणि त्यामुळे सुरुवात कधीही जेव्हा आपल्याला चक्रासवर करायची असते ती सुरुवात आपल्याला रूट चक्रापासनं किंवा मूलाधार चक्रापासनं करणं गरजेचं असतं. ठीक आहे. येस. सो रूट चक्र हे फाउंडेशन आहे आपल्या चक्राचं किंवा आपल्या बॉडीचं. त्यानंतर सेक्रल चक्र, सेक्रल चक्र आपल्या ओटीपोटाच्या एरियामध्ये असतं. इट इज कनेक्टेड विथ द क्रिएटिव्हिटी. ओके. त्याचनंतर सोलर प्लेक्सस चक्र, इट इज कनेक्टेड विथ युअर कॉन्फिडन्स. हार्ट चक्र, इट इज कनेक्टेड विथ युअर इमोशन्स. थ्रोट चक्र विथ कम्युनिकेशन, तुम्ही कसे बोलताय, तुम्ही कसे एक्सप्रेस करता त्याच्याशी तुमचं थ्रोट चक्र आहे ते रिलेट करतं. थर्ड आय चक्र तुमचे इंट्युशनशी रिलेट करतं आणि क्राउन चक्र हे तुमच्या स्पिरिच्युअल वर्ल्डशी, अध्यात्माशी रिलेट करतं. ओके. सो आज आपण ह्या सगळ्यांबद्दल थोडी थोडी माहिती आहे ती घेणार आहोत आणि मेन तुम्हाला आता बघायचं काय की या चक्रासमधनं तुम्ही काय शिकणार आहात. आपल्या प्रत्येकाचं जे पण एज आहे, आता मी समजा 40 इयर ओल्ड आहे, आजच्या सेशन मध्ये बरेच जण असे आहेत जे 50 इयर ओल्ड, 60 इयर ओल्ड असे जॉईन केलेले आहेत सेशन मध्ये. बरोबर. आपल्या प्रत्येकाचा ना काही एक्सपिरियन्स आहे. ओके. सो येस, मी मराठी नावं पण सांगणार आहे चक्राशी.
सो आपल्या प्रत्येकाचा ना काही एक्सपिरियन्स आहे आपल्या लाईफमध्ये, राईट? आणि हा एक्सपिरियन्स फक्त फिजिकल लेवलवर नाहीये. आपले रिलेशनशिप्स आहेत, आपले करिअर आहे, बरोबर? त्याचबरोबर स्वतःबरोबरचं कनेक्ट आहे, आपले फ्रेंड्स आहेत, रिलेटिव्ह आहेत, आपले एक्सपिरियन्सेस आहेत. त्यामध्ये बरेच असे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस आहेत, त्याच्यामुळे कदाचित आपण हर्ट झालेलो आहोत आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला म्हणतो ना काहीतरी लिमिटेड बिलीफ असेल, किंवा तो पार्ट आपल्याला आठवला की कुठेतरी सॅडनेस फील होणं किंवा कुठेतरी गिल्ट फील होणं, असं कुठेतरी आपल्या सगळ्यांचेच हे इमोशन्स आहेत, हे कधीतरी इम्बॅलन्स किंवा एखाद्या परिस्थितीबाबत इम्बॅलन्स असू शकतात, बरोबर? सो आपण काय करणार आहोत, तर आता जेव्हा मी तुम्हाला हे प्रत्येक चक्र एक्सप्लेन करणार आहे, मी मगाशीच असा मेसेज टाकला होता की तुम्हाला तुमचा नोटपॅड आणि पेन आहे ते रेडी ठेवायचं आहे, सो दॅट त्याच्यातला कोणताही पॉइंट जेव्हा तुम्हाला असं वाटेल की नाही, तो माझं इथे मला स्वतःवर काम करणं गरजेचं आहे, किंवा अशा एखाद्या एक्सपिरियन्समुळे मला हे सिम्पटम्स आहेत, मी या गोष्टींमधनं मी जाते, म्हणजेच या चक्रावर मला काम करण्याची गरज आहे. लक्षात येत आहे? सो आता तुम्ही सगळ्यांनाही स्क्रीन मध्ये दिसतंय मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र, त्यानंतर स्वादिष्टान चक्र, त्यानंतर मणिपुरा चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, अजना चक्र आणि सहस्त्रा चक्र. हे सगळे मेजर ह्याच्यामध्ये तुम्हाला बाजूला जे सर्कल मध्ये त्या सगळ्याचे कलर्स आहेत ते पण दिसत आहेत. आणि चक्रास म्हणजे काय, तर व्हील, बरोबर? तर हे व्हील जे आहे ना ते इथे स्पिन होत असतं, म्हणजेच तुमची जशी एनर्जी चांगली तेवढे ते चांगलं स्पिन होणार, बरोबर आहे? आणि तुम्ही जसं जर तुमचे चक्रास इम्बॅलन्स्ड असतील तर त्याचे स्पिनिंग आहे ते कमी होतं आणि त्यामुळे तुमची एनर्जी आहे ती इम्बॅलन्स्ड होते, राईट? असं कधीच नसतं की तुमचे सगळेच चक्रास इम्बॅलन्स्ड आहेत. हे कसे म्हणजे तुमचा एखादा चक्र खूप चांगलं काम करतंय पण एखादा चक्र तुमचा थोडासा कमी असू शकतो. मग यावेळी आपल्याला काय करायचंय, आधी सुरुवातीला आपल्याला सगळ्या चक्रासवर काम करायचंय आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या स्पेसिफिक चक्रावर पण काम करता येतं, पण त्याआधी आपल्याला आपले सगळे चक्रास बॅलन्स करणं खूप गरजेचं असतं. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला प्रॉपर प्रत्येक चक्राचे कुठे स्थान आहे आपल्या शरीरामध्ये ते तुम्हाला दिसत असेल. सो सगळ्यात खाली तुम्हाला जे दिसतं आहे ते आहे तुमचं रूट चक्र किंवा मूलाधार चक्र. त्यानंतर तुम्हाला जे दिसतं आहे ते आहे तुमचं सोलर प्लेक्सस चक्र, म्हणजे सगळ्यात खाली जे रेड आहे ते नाही, त्याच्यावरती जे तुम्हाला दिसतंय ते ऑरेंज कलरचं आहे ते आहे सेक्रल चक्र किंवा स्वादिष्टान चक्र. त्यानंतर सोलर प्लेक्सस चक्र, त्यानंतर हार्ट चक्र किंवा अनहार्ट चक्र, त्यानंतर थ्रोट चक्र, थर्ड आय चक्र आणि क्राऊन चक्र. हे सगळे असे आपले मेजर चक्राज आहेत, ते आपल्या शरीरामध्ये असे त्याची प्लेसमेंट असते. ठीक आहे? सो आता आपण काय करणार आहोत, आता तुम्हाला सगळ्यांना आपल्या चक्राची असेसमेंट करायची आहे. ओके, आता असेसमेंट कशी करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. ओके, या चक्राशी रिलेटेड मला आधी फक्त एवढं सांगा की आतापर्यंत मी तुम्हाला ही जी थोडीशी इंट्रोडक्शन दिलंय, थोडीशी क्लॅरिटी किंवा थोडीशी आयडिया तुम्हाला आली आहे किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन नाहीये, जस्ट टाईप सी इन अ चॅट बॉक्स प्लीज, सो दॅट कसं होईल की तुम्ही पुढे हे करताना तुम्हाला इश्यू होणार नाही. येस, राईट, जस्ट टाईप सी इन अ चॅट बॉक्स जर तुम्हाला याची क्लॅरिटी आली असेल. येस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, लॉट्स ऑफ सीज, थँक्यू सो मच. ऑल राईट. सो आता हे जे 7 चक्रास मी तुम्हाला सांगितले ना, हे आपल्याशी कसे रिलेट करतात हे लक्षात घ्या. ऍज अ ह्युमन किंवा ऍज अ आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या ना 7 नीड्स आहेत. ओके, आपल्या जीवनामधल्या 7 अशा नीड्स आहेत ज्याच्याशी आपले चक्राज आहेत ते कनेक्टेड असतात. ठीक आहे? आणि आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आपली खरी नीड कोणती आहे ती आपल्याला शोधायची आहे. लक्षात येते? मी पुढे एक्सप्लेन करणारच आहे. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. ठीक आहे? की नवरा बायको, ठीक आहे, नवरा बायको त्यांचं जेव्हा लग्न होतं, ठीक आहे, त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला आपण असं ऐकतो, हल्ली हे फार जास्त होतं की यांचं आता पटत नाहीये. बरोबर आहे? का पटत नाहीये? कारण कदाचित नवऱ्याची नीड काहीतरी वेगळी आहे आणि बायकोची नीड काहीतरी वेगळी. नवऱ्याची नीड आहे की त्याला स्टेबिलिटी हवी आहे, त्याला फायनान्सेस हवे आहेत, कारण त्याच्यावर फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बरोबर? त्यामुळे ही इज वर्किंग हार्ड आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना फॅमिलीला वेळ द्यायला जमत नाही. बट दुसऱ्या बाजूला बायकोची नीड काय आहे?
की तिला हवंय की नवऱ्याने तिच्याकडे वेळ द्यावा, लक्ष द्यावं, थोडंसं तिच्याबरोबर प्रेमाने वागावं, थोडासा वेळ आहे तो द्यावा, थोडासा टाइम स्पेंड करावा, मुलांबरोबर थोडा टाइम स्पेंड करावा, थोडा इमोशनल बॉन्ड असावा. बरोबर आहे. पण कालांतराने असं होतंय की त्या दोघांच्या नीड्स आहेत त्या मीट होत नाहीये आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचे रिलेशनशिप आहे ते कुठेतरी स्ट्रगल करते. राईट. सेम वेज करिअर मध्ये पण होतं. आपण एखादा जेव्हा जॉब बघतो तेव्हा सगळ्यात पहिला आपली नीड असते फायनान्सेस. कारण आपल्याला तिथनं आपण जर जेवढा वेळ देतो आहे त्याच्यामधनं आपल्याला किती पैसा मिळतो हे आपण बघतो. बऱ्याच वेळेला असं होतं की ती नीड आहे ती पूर्ण होत नाहीये. त्याच्या जागी आपल्याकडनं बरंच काम करून घेतलं जाते पण तेवढे आपल्याला फायनान्सेस आहे ते मिळत नाही. म्हणजे आपली जी नीड आहे ती इथे पूर्ण होत नाहीये आणि मग कुठेतरी आपल्याला वाटतं की आपण आपल्या जॉबमध्ये सॅटिस्फाईड नाही आहोत. कारण आपण ते वर्क आहे ते एन्जॉय करत नाही आहोत, उलट आपला स्ट्रेस आहे तो वाढतो आहे. राईट. सो अशा प्रकारेच आता मी तुम्हाला प्रत्येक चक्राशी रिलेटेड असलेली नीड आहे ती सांगणार आहे आणि तुम्हाला असेस करायचे की अशी तुमची कोणती नीड आहे की ती फुलफिल होत नसल्यामुळे कदाचित तुम्ही कुठेतरी तुमच्या लाईफमध्ये मग ते रिलेशनशिप असेल, हेल्थ असेल किंवा करिअर असेल, फायनान्सेस असेल, तिथे आपण स्ट्रगल करतो. ओके. सो जस्ट टाइप आर इन अ चॅट बॉक्स इफ यू आर रेडी फॉर दिस. राईट. करायचं. जस्ट टाइप आर इन अ चॅट बॉक्स. येस. थँक यू सो मच. येस. सो लेट्स डू इट. राईट. सो आता हे 7 चक्रास आणि त्याचे नीड्स मी तुम्हाला सांगते. तर मी जसं मगाशी म्हणाली तसं की आपण सुरुवात ही नेहमी रूट चक्रापासून करतो. रूट चक्र कशाशी रिलेटेड आहे तर फाउंडेशनशी. कम्फर्ट, प्रेडिक्टॅबिलिटी, गॅरंटी, ॲश्युरन्स. आपल्याला सेक्युअर्ड नाही वाटत आहे. जर तुम्हाला असं वाटतं की मला सेक्युअर्ड नाही वाटत आहे, प्रत्येकाने नोटपॅड आणि पेन घेऊन बसायचं आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही हवं तर हे नोट डाऊन पण करू शकता आणि तिथे त्याच्या पुढे मी पुढे असेसमेंट पण देणार आहे पण त्याच्या पुढे तुम्हाला जे वाटतं आता हे ते तुम्ही नोट डाऊन करा. ओके. सो रूट चक्र कशाशी रिलेटेड आहे तर ते रिलेटेड आहे कम्फर्ट, फाउंडेशन, सेक्युरिटी. ओके. जसं तुम्हाला माहिती आहे की आपलं स्पाइन आपल्या शरीरामध्ये काय देतं तर आपल्याला सेक्युरिटी देतं. बरोबर आहे. फाउंडेशन आहे आपलं माकड हाड. जर आपलं स्पाइनच व्यवस्थित नसेल तर आपली बॉडी आहे ती खूप वीक होते, आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम्स होतात. बरोबर आहे. सो तसंच रूट चक्राशी कशाशी रिलेटेड आहे कम्फर्ट, प्रेडिक्टॅबिलिटी, गॅरंटी आणि अश्युरन्स. तुम्हाला सेक्युरिटी लागते. प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला आधी माहिती पाहिजे की पुढे काय होणार आहे. त्याशिवाय तुम्ही जात नाही, आपण रिस्क घेत नाही. असं काहीतरी तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला ते नोट डाऊन करून ठेवायचं आहे. नेक्स्ट इज सेक्रल चक्र. सेक्रल चक्र कशाशी रिलेटेड आहे चेंज, डिझायर, न्यूनेस, ऍडव्हेंचर. तुम्हाला बरेच जण असे दिसतात जे नेहमी ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटीमध्ये असतात कारण त्यांना दरवेळी काहीतरी नवीन लागतं. त्यांना एका स्पेसिफिक जे असं एकाच ह्याच्यामधलं जे पेस मध्ये चाललेलं लाईफ आहे ते त्यांना चालत नाही. त्यांना नेहमी ऍडव्हेंचर लागतं. पण काही लोक असे असतात ज्यांना जर काही चेंज काही आला की ते घाबरतात. दे आर नॉट रेडी फॉर द चेंज, दे आर रिजिड. त्यांना जर असं काही चेंज करायचं स्वतःबद्दल सांगितलं तर दे आर नॉट रेडी. ते स्वतःला मागे खेचतात. ठीक आहे. नेक्स्ट इज सोलर प्लेक्सस चक्र. सोलर प्लेक्सस चक्र म्हणजे इम्पॉर्टन्स, अटेन्शन, इगो, कॉम्प्लिमेंट. आपल्याला दरवेळी असं वाटतं की आम्हाला तेवढं अटेन्शन दिलं जात नाहीये. ओके. किंवा मला तेवढा इम्पॉर्टन्स दिला जात नाही. आणि मग कुठेतरी आपल्याला असं वाटतं की जोपर्यंत आपल्याला कोणी व्हॅलिडेट करत नाही की तू सुंदर दिसते तोपर्यंत आपल्याला सुंदरच वाटत नाही. राईट. असं जर कुठेतरी तुम्हाला वाटतं जोपर्यंत आपल्याला नवरा म्हणत नाही तू सुंदर दिसते, तू छान काम करते, तोपर्यंत आपल्याला वाटत नाही की मी छान काम करते किंवा मी सुंदर दिसते. का? कारण आपल्या स्वतःबद्दलचं कनेक्शन कुठेतरी लूज झालेलं असतं आणि जोपर्यंत समोरचा आपल्याला व्हॅलिडेट करत नाही की तुम्ही चांगले करता किंवा हे तोपर्यंत आपल्याला तो कॉन्फिडन्स येत नाही. ओके. नेक्स्ट इज हार्ट चक्र. हार्ट चक्र लव्ह, फ्रेंडशिप, इमोशनल बॉन्ड. ओके. इमोशनल बॉन्ड आपल्याला दरवेळी असं वाटतं की इमोशनली आपण एक्सप्रेस केलं पाहिजे पण बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये असे एक्सपिरियन्सेस होतात की ज्याच्यामुळे कदाचित आपल्याला ते आपण ना एक्सप्रेस करणं सोडून देतो. हे बऱ्याच वेळेला रिलेशनशिप मध्ये होतं की आपण बऱ्याच वेळेला आधी जेव्हा स्ट्रगल करतो तेव्हा आपण बोलून दाखवतो की मला हे हर्ट झालंय, मला हे चालत नाहीये, मला हे कुठेतरी खटकतंय. पण तिथे लक्ष दिलं जात नाहीये आणि त्यामुळे आपण नंतर बोलणं सोडून दिलं आणि कुठेतरी एक्सप्रेस करणंच आपण सोडून दिले. असं कुठेतरी आहे का तर ते तुम्हाला नोट डाऊन करायचंय. नेक्स्ट इज थ्रोट चक्र. थ्रोट चक्र रिलेटेड आहे ग्रोथ आणि कम्युनिकेशनशी. म्हणजेच
तुम्ही तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही कम्युनिकेट करताय. ओके. सो कधी कधी आपण काय होतं की आपल्यामध्ये तो कॉन्फिडन्स नसतो आपलं मत मांडायचा. कधी कधी आपण मत आपल्या स्वतःकडेच ठेवतो. राईट. आपण आपले विचार कम्युनिकेट करत नाही, एक्सप्रेस करत नाही. पण जेव्हा तुम्ही थ्रोट चक्रावर काम करता तुम्हाला जाणवेल की तुम्हाला तुमच्या स्वतःवर तुमचा विश्वास आहे आणि तुमची मतं आहेत ती तुम्ही मांडता, तुम्ही स्वतःसाठी स्टँड घ्यायला लागता. सो तुम्हाला जसं वाटायचं की कुठेतरी आपण आपला आवाज दाबतो आहे तर तेही तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट इज थर्ड आय चक्रा. थर्ड आय चक्रामध्ये तुमचं पर्पज म्हणजे तुम्हाला हे मटेरियलिस्टिक थिंग मध्ये एवढा इंटरेस्ट नाहीये पण तुम्हाला लोकांना मदत करायला खूप आवडतं. ओके. सो असं काही असेल तर तुम्हाला ते नोट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट इज क्राऊन चक्र. क्राऊन चक्रामध्ये तुम्ही ऍक्च्युली या सगळ्या गोष्टीत इतके चांगले गेलेले आहात की तुम्हाला आता असं वाटतं की मला आता कसली गरज नाही. मी आता इतकं सॅटिस्फाईड आहे की मला असं कोणी आलं तरी चालेल, कोणी गेलं तरी चालेल. आय एम हॅपी. राईट. येस. सो हे 7 चक्राज आहेत या तुमच्या 7 नीड्सशी कनेक्टेड असतात. ओके. सो आता हे मी जे 7 चक्राज तुम्हाला सांगितले तो तुम्ही हे 7 चक्रात सगळ्यांमध्ये सेम आहे. सगळ्यांमध्ये या 7 चक्राच्या जागा आहेत त्या पण सेम आहेत. पण या चक्राचं व्हायब्रेशन आहे ते प्रत्येकाचं वेगळं आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरातनं येणारी एनर्जी आहे ती वेगळी आहे. ओके. आणि ह्यातनं तुम्हाला काय शोधायचं की तुमची नीड काय आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे. सो दॅट तुम्ही जेव्हा त्या चक्रावर काम करता किंवा त्या गोष्टीवर काम करता तुमची नीड फुलफिल होते आणि तुम्हाला कुठेतरी ती फुलफिलमेंट किंवा सॅटिस्फॅक्शन आहे ते मिळते. ठीक आहे. सो आपले टॉप 4 नीड्स जे असतात आता या 7 चक्रास मधले आपले टॉप 4 नीड्स जेव्हा फुलफिल होतात तेव्हा आपल्याला कम्फर्टेबल किंवा हॅपी वाटतं. ओके. त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला असेसमेंट करायची. आपल्याकडे 5 मिनिटं असणार आहेत. तर आपल्याला आता असेसमेंट करायची आहे की तुमची नीड्सचा सिक्वेन्स बघायचा आहे. ओके. येस. सो तुमच्या सगळ्यांसमोर हा फॉर्म मी आता ठेवलाय. प्रत्येक चक्रासमोर त्याची नीड आहे ती मी इथे ठेवलेली आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला नंबर 1 वर काय आहे, नंबर 2 वर काय आहे, नंबर 3 वर काय आहे, नंबर 4 वर काय आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय स्वतःशी रिलेट करून. कसं ते मी मी इथे तुम्हाला प्रत्येक चक्राबद्दल सांगतच जाणार आहे. फक्त तुम्हाला ती असेसमेंट करायची आहे. आधी तुम्हाला टॉप 4 नीड्स तुमच्या शोधायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर आपण त्याचा इम्बॅलन्स असेल तर त्याचं स्कोरिंग आहे ते मात्र आपण इथे करणार आहोत. सो टॉप 4 नीड्स कशा, मी माझं एक्झाम्पल देते. सो सगळ्यात आधी माझी फर्स्ट नीड आहे की मला इमोशन्स. ओके. मला इमोशनल बॉन्ड लागतो कोणत्याही पर्सनशी जर कनेक्ट मला करायचं असेल तर मला इमोशन्स असावे लागतात. मी उगाच कोणाशी जाऊन बोलत नाही. ओके. सो माय फर्स्ट नीड इज इमोशन्स. ठीक आहे. सेकंड नीड इज माय स्टेबिलिटी. ओके. कारण मी जर जे काम करते त्याच्यातनं मला तेवढं मिळालं पाहिजे. आणि म्हणजे मी आता समजा क्लिनिकमध्ये काम करते तर मला तो रिझल्ट मिळाला पाहिजे किंवा फायनान्शियली आय शुड बी गुड. मी जेवढे एफर्ट्स टाकते तेवढे मला मिळाले पाहिजे. थर्ड इज माय नीड इज सेक्रल की मला माझे प्रोटोकॉल्स म्हणा, मी पेशंटला जेव्हा ट्रीट करते तेव्हा मला एक संधपणे नाही म्हणजे प्रत्येक पेशंटशी ज्याला ज्याची गरज आहे त्याप्रमाणे मी त्याला हेल्प करते. राईट. त्यामुळे जस्ट बिकॉज त्याला बॅक पेन आहे म्हणून तेच एक्सरसाइजेस आणि तोच प्रोटोकॉल मी नाही देऊ शकत. मला त्या पेशंटची नीड आहे ती समजून मला त्याला ट्रीटमेंट द्यायची गरज असते. राईट. आणि फोर्थ इज थ्रोट कम्युनिकेशन. मला माझे जे विचार आहेत ते कम्युनिकेट करायला खूप आवडतात. मी मनात नाही ठेवू शकत. मला जे वाटतं ते मला बोलावंसं वाटतं. मग पुढचा आपल्याला रिस्पॉन्स करतोय नाही करतोय कसा घेतोय ते नंतरचा प्रश्न असतो. पण मला जर एखादी गोष्ट खटकते किंवा मला एखादी गोष्ट असं वाटते की मला ती परसिव्ह करणं गरजेचं आहे तर ते मात्र मला कम्युनिकेट करणं गरजेचं असतं. राईट. सो दीज आर माय टॉप 4 नीड्स. ठीक आहे. हार्ट, रूट, सेक्रल आणि थ्रोट. लक्षात येते. सो ह्याच्यामध्ये जर समजा माझं इमोशनली मी फुलफिल होत नसेल तर मी कुठेतरी डिप्रेस्ड फील करणार. राईट. फायनान्शियली मला जर असं वाटत असेल की मी स्ट्रगल करते तर मला नेहमी फोबियाज राहणार किंवा भीती राहणार, फिअर राहणार नेहमी की मी सेक्युअर्ड नाहीये, मला अजून काम करायची गरज आहे, मला अजून काम करायची गरज आहे, मी कोणावर डिपेंड नाही राहू शकत. राईट. माझ्यावर खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे, माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी बरं केलं पाहिजे वगैरे वगैरे. लक्षात येत आहे सगळ्यांच्या. ठीक आहे. त्यानंतर सेक्रल चक्रा की मी जे काम करते आहे त्यामध्ये मला माझी अजून क्रिएटिव्हिटी दाखवणं गरजेचं आहे.
आणि थ्रोट चक्रा, की मी जे काम करते आहे त्याच्यातनं माझी ग्रोथ होणं पण गरजेचं आहे. बरोबर. मी फक्त त्याच लेवलला काम नाही करू शकत. जर मी अजून काही गोष्टी शिकली तर त्याही मी अजून लोकांना शिकवल्या गेली पाहिजे. लक्षात येते तुमच्या? येस. सो तुमची नीड काय आहे? तर आतापर्यंत मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमच्या टॉप 4 नीड्स काय आहेत. ओके. सो तुम्ही चॅटमध्ये मला वाटतं की तुम्हाला तुम्ही आता हे टाईप करायचं की तुम्हाला तुमच्या टॉप 4 नीड्स कळल्यात का? कारण जेव्हा तुम्हाला तुमच्या या टॉप 4 नीड्स कळणार आहेत, तुम्हाला स्वतःवर काम करणं खूप गरजेचं असतं आणि ते हेल्पफुल होणार आहे तुम्हाला. कारण तुम्हाला लक्षात येणार आहे की ओके, माझा इथे प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मला ह्याच्यावर काम करायची गरज आहे. बरोबर आहे? येस. सो चॅटमध्ये टाईप करायचं की तुम्हाला तुमच्या टॉप 4 नीड्स कळल्या आहेत का? येस. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की तुम्हाला स्कोरिंग कसं करायचं आहे. ओके. ओके. ग्रेट. ग्रेट. येस, काही जणांना मे बी इथे सांगायचं नसेल, विच इज फाईन. आपला मेन उद्देश हा आहे की तुम्हाला ते लक्षात येणं गरजेचं आहे. बरोबर आहे? येस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. बऱ्याच जणांना ते लक्षात येत आहे. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. ग्रेट. 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 येस. व्हेरी नाईस. गुड. 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 येस. राईट. सो नेक्स्ट आता आपण काय करणार आहोत, तर आता आपण ह्याचं स्कोरिंग करायचं आहे. ओके. सो तुम्हाला आता तुमच्या टॉप 4 नीड्स कळलेले आहेत. आता तुम्हाला बघायचं आहे की प्रत्येक चक्रामध्ये मी जर तुम्हाला काही सायन्स अँड सिम्पटम्स सांगते तर त्याप्रमाणे तुम्हाला स्कोर करायचा आहे की हा स्कोर कसा आहे, म्हणजे 1 to 10 मध्ये तुम्हाला स्कोर करायचा. तर सगळ्यात आधी रूट चक्र. रूट चक्र म्हणजे तुमचे फायनान्सेस, तुमचं मटेरियलिस्टिक वर्ल्ड. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये खूप अडकलेलो असतो. मग प्रत्येक वेळी आपण स्टेबिलिटी बघतो. आपण एखाद्या माणसाला कधी बोलतो की हा वेल टू डू आहे, अरे त्याचं घर छान आहे, त्याच्याकडे गाडी आहे, त्याच्याकडे पैसा आहे, म्हणजे तो खूप चांगला करतो. तेव्हा आपण हे बघत नाही की तो हॅपी आहे की नाही. राईट. पण आपण हे बघतो की त्याचं लाईफ स्टेबल आहे की नाही. राईट. मटेरियलिस्टिकली आपण जास्त बघतो, फायनान्सेस मध्ये आपण बघतो. सो तुम्हाला आता बघायचं आहे की तुमचा रूट चक्र बॅलन्स आहे की नाही, आणि त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःला स्कोर द्यायचा आहे 1 to 10. मी एक एक तुम्हाला सायन्स सांगत जाणार आहे. सगळ्यात आधी फिअर असणं, फोबिया. फायनान्शियली तुम्हाला वाटतं की आपण स्ट्रगल करतोय, फायनान्शियल हँडल करणं थोडंसं डिफिकल्ट होत आहे. बऱ्याच वेळेला फायनान्शियल लॉसेस आपल्याला होत आहेत. आपल्याकडे फायनान्सेस जर आपण प्रॉपरली नसतील किंवा आपण फायनान्शियली वेल टू डू नसेल तर आपल्याला कुठेतरी इनसेक्युअर वाटतंय. राईट. असं वाटतं की नाही, मी कोणावर डिपेंड नाही होऊ शकत, मला स्वतःवरच काम करावं लागतं, मी कोणावर डिपेंड नाही होऊ शकत. असं जर असेल तर तुमचं रूट चक्र आहे ते कुठेतरी इम्बॅलन्स्ड आहे. पण तुमचं बॅलन्स्ड असेल तर तुम्ही स्टेबल असाल, तुमचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग आहे, फायनान्शियली तुम्हाला मॅनेज करणं खूप जमतंय. तुम्हाला चांगले कमवताय नाही कमवताय तर नंतरचा प्रश्न आहे, पण फायनान्सेस मॅनेज करणं तुम्हाला खूप चांगलं जमतंय. फायनान्सेस बरोबर किंवा मनी बरोबर तुमचं रिलेशनशिप आहे ते इथे खूप चांगलेलं आहे. जर तुमचं मनी बरोबर रिलेशनशिप कुठेतरी डिस्टर्ब असेल तर तुम्हाला तुमच्या रूट चक्रावर काम करायची खूप गरज असते. ठीक आहे. सो त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला स्कोर करायचा आहे. नेक्स्ट इज सेक्रल चक्र. सेक्रल चक्र म्हणजे क्रिएटिव्हिटी, सेक्शुअलिटी. आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतंय. ओके. सो तुम्ही तुमच्या हॉबीज आहेत का, तुम्हाला हॉबीज असतील तर तुम्ही त्या हॉबीजला तेवढा वेळ देता का? तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटीला, तुमच्या सेक्शुअलिटीला तुम्ही तेवढा वेळ देता का? बऱ्याच वेळेला एखादा जर चेंज आला आणि तुम्ही घाबरता का? तुम्ही स्वतःला इतके तुमचे विचार रिजिड आहेत की तुम्ही कोणासाठी चेंज नाही होत, तुम्ही जे आहे तेच फॉलो करता, असं काही आहे का? तर कुठेतरी सेक्रल चक्र तुमचा डिस्टर्ब आहे. हॉबीजला तुम्ही वेळ देत नाहीये, एखादी आपल्या नेहमीच्या रुटीन पेक्षा काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी तुम्ही करायला जात नाही आहात, किंवा आपल्याला वाटतच नाहीये की आपल्याला काय हॉबी आहे. असं नसतं युजली, पण आपण एक्सप्लोर करत नाही. तर असं काही असेल तर तुमचा सेक्रल चक्र आहे तो कुठेतरी डिस्टर्ब आहे, तर तुम्हाला त्याला स्कोर करायचा आहे 1 to 10 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट इज सोलर प्लेक्सस चक्र. तुम्हाला कॉन्फिडन्स नाहीये, सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ एस्टीम कुठेतरी लो आहे. तुम्हाला कोणाला स्वतःला जर प्रेझेंट करायचं असेल तर कुठेतरी तुम्हाला भीती वाटते. तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करायला डिफिकल्टी आहे, कॉन्फिडन्स तुमचा कमी आहे, ऍक्शन टेकिंग कमी आहे. तुम्ही विचार खूप करता पण जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ती ऍक्शन घेतली जात नाही. कधी कधी ते आपण नेहमी पुढे ढकलत राहतो. असं काही होत असेल तर तुमचा सोलर प्लेक्सस चक्र आहे तो थोडासा डिस्टर्ब आहे, तर त्यापेक्षा त्याला तुम्हाला त्याप्रमाणे स्कोर करायचंय. आणि जर असं नसेल म्हणजे काय, तुम्ही कॉन्फिडंट आहात, तुम्ही स्वतःला खूप छान प्रेझेंट करत आहात,
ऍक्शन टेकर आहात. ओके, यू आर अन ऍक्शन टेकर, की मला हे करायचं आणि मी ते करणार. ओके, असं असेल तर तुमचं सोलर प्लेक्सस चक्र खूप चांगलं आहे आणि त्याला अकॉर्डिंगली तुम्हाला स्कोर करायचं आहे. ऑलराईट. नेक्स्ट इज हार्ट चक्र, इमोशन्स. तुम्ही अनकंडिशनल लव्हच्या स्टेटमध्ये आहात, म्हणजे तुम्ही सगळ्यांशी खूप प्रेमाने वागतात. समोरचा आपल्याशी जर वाईट वागला तरी ते तुम्ही पर्सनली घेत नाही. ओके, तुमचं स्वतःवर पण इतकंच प्रेम आहे, तुम्ही लोकांना पण तेवढंच प्रेम देतात. कोणी तुम्हाला हर्ट केलं तर तुम्ही फॉरगिव्ह करता, म्हणजे तुमचा हार्ट चक्र खूप स्ट्रॉंग आहे. तर असं असेल तर तुम्हाला डेफिनेटली स्वतःला 8, 9, 10 मध्ये मार्क्स द्यायचे आहेत. पण जर तुम्ही लगेच हर्ट होताय, एखादी कोणीतरी तुमच्यावर जर निगेटिव्ह कमेंट टाकली तर तुम्ही लगेच हर्ट होता, त्याच्यावर ओव्हर थिंक करता, असं कसं मला म्हणाला वगैरे वगैरे. किंवा ग्रजेस आपण ठेवतोय मनामध्ये, की हा मला असा बोलला होता, मला ह्याच्याशी बोलायचं नाहीये, किंवा ते तुम्ही नेहमी डोक्यात ठेवता, त्याच्याबद्दल नेहमी तुम्ही कंप्लेंट्स करता, असं काही असेल तर तुमचा हार्ट चक्र थोडासा इम्बॅलन्स आहे. तुम्ही गोष्टींना विसरू शकत नाही, फॉरगिव्ह करू शकत नाही लोकांना. असं काही असेल तर हार्ट चक्र तुमचा इम्बॅलन्स्ड आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला स्कोर द्यायचा आहे. नेक्स्ट इज थ्रोट चक्र. थ्रोट चक्र म्हणजे तुम्ही तुम्हाला एक्सप्रेस नाही करत, तुम्ही तुमची मतं मांडत नाही. इंट्रोवर्ट लोक असतात. बऱ्याच वेळेला इंट्रोवर्ट लोक अशी असतात की जे त्यांच्या माणसांबरोबर खूप छान ओपन अप होतात. नेहमी ते लोकांमध्ये ते जाऊन तेवढे ओपन अप होत नाहीत, राईट, विच इज ओके, विच इज नॉर्मल. पण काही लोक असे आहेत जी कोणाबरोबरच बोलत नाही, नेहमी गप्प असतात, त्यांच्या चेहऱ्यावर तो सॅडनेस दिसतो. बऱ्याच वेळेला असं असू शकतं की आधी ते खूप बोलून बघितले, पण त्यांना दिसलंय की आपल्या बोलण्याचा काही फायदा होत नाहीये आणि कुठेतरी आपल्याला ते काय म्हणतात की ते आपण बोलणंच सोडून दिलेलं आहे. असं काही असेल तर तुमचा थ्रोट चक्र आहे तो कुठेतरी इम्बॅलन्स्ड आहे. ओके. नेक्स्ट इज थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र म्हणजे पर्पज. तुम्ही तुमचे इंट्युशन्स खूप स्ट्रॉंग आहेत. तुम्हाला माहितीये की या ह्याच्यामध्ये तुम्ही जे काम करताय ना त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक काहीतरी पर्पज आहे, की लोकांना मदत करणं असो किंवा जॉब आपल्या एक फायनान्सेससाठी ठीक आहे, पण मला ही गोष्ट खूप आवडते आणि ती मी करणार. मग ती युट्यूब चॅनल असो किंवा लोकांना जाऊन मदत करणं असो, एखादी विकेंडला तुम्ही प्रोग्राम्स करत आहात की ज्याच्यामुळे लोकांना काही फायदा होतोय, असं काही असेल तर तुमचा थर्ड आय चक्र खूप स्ट्रॉंग आहे, इंट्युशन तुमचे स्ट्रॉंग आहे. तर पण जर तुम्ही कन्फ्युज्ड आहात, डिसओरिएंटेड आहात, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय करायचं ते माहित नाहीये, नेहमी आपण कन्फ्युजन मध्ये राहतो, डिसिजन मेकिंग थोडीशी तुमची अशी असते की घ्यायचं नाही घ्यायचं, करायचं नाही करायचं, असं काही असेल तर तुमचा थर्ड आय चक्र आहे तो थोडासा ब्लॉक्ड असू शकतो. तर त्याप्रमाणे तुम्हाला स्कोर करायचा आहे. आणि क्राऊन चक्र. क्राऊन चक्र म्हणजे की तुम्ही इतके अवेअर आहात, थोडेसे तुम्ही अध्यात्माशी कनेक्टेड आहात, तुम्हाला सिच्युएशनचा अवेअरनेस आहे, कुठे किती बोलायचं, काय बोलायचं ते तुम्हाला माहिती आहे, कोणाला किती ओळखायचं ते तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही सगळ्यांना सगळं देऊन सुद्धा तुम्हाला रिकामं फील नाही होत. तुम्ही स्वतःमध्येच इतके छान कम्प्लीट आहात, राईट, की तुम्ही दुसऱ्यांवर डिपेंड नाही आहात की हा मला कम्प्लीट करतो का किंवा तो मला इमोशनल व्हॅलिडिटी देतोय का. पण हे म्हणजे तुमचं क्राऊन चक्र खूप स्ट्रॉंग आहे. पण जर तुमचा क्राऊन चक्र जर डिस्टर्ब असेल तर अगेन तुम्ही डिप्रेस्ड असू शकता, डिसओरिएंटेड असू शकता, लोकांशी तुमचं कनेक्शन आहे ते चांगलं नसेल, तुम्ही एकटे राहण्यात लोनलीनेस मध्ये तुम्ही जास्त टेंडन्सी असू शकते, राईट. सो त्याप्रमाणे तुम्हाला स्कोरिंग करायचा आहे. येस. सो ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचं स्कोर प्रमाणे की तुम्हाला कोणत्या चक्रावर काम करायची गरज आहे. सो चॅटमध्ये तुम्हाला लिहायचं की तुम्हाला काय रिअलाइज झालं की कोणत्या चक्रावर तुम्हाला काम करायची गरज आहे. येस, चॅटमध्ये लिहायचं आहे. येस, ऑल ओके. हार्ट, व्हेरी गुड. रूट चक्र, इम्पॉर्टन्स, अटेन्शन म्हणजे सोलर प्लेक्सस चक्र. सोलर प्लेक्सस चक्र, व्हेरी गुड. ऑल राईट, गुड गुड गुड. म्हणजे ऍटलिस्ट मला हे एक लक्षात येतं की मी जे एक्सप्लेन करते त्याच्यावरनं तुम्हाला थोडी कनेक्टिव्हिटी वाटते. ऑल, नो प्रॉब्लेम. हे प्रत्येकाचं असतं. ओके. येस, 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 गुड गुड गुड. जेव्हा मी सुरुवात केली होती चक्रा बॅलन्सिंगला, मला डेफिनेटली सगळ्या चक्रावर काम करायची गरज होती आणि मी तर खूप स्ट्रगल केलं, खूप स्ट्रगल केलं, राईट. आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपला एक एक चक्र जसं जसं बॅलन्स होतं आपल्या दुसऱ्या चक्रावरचं जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला दिसून येतात आणि मग आपण त्याच्यावर काम करायला लागतो, राईट. सो इट्स अ लॉंग प्रोसेस, इट्स अ जर्नी. आणि तीच जर्नी आज आहे ती आपल्याला करायची आहे आणि ती कशी करायची त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. सो हे मी तुम्हाला मेनली इमोशनल आणि मेंटल लेवलवरचं सांगितलं.
फिजिकल लेवलवर आपल्याला चक्रास कसे बॅलन्स करतात ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. राईट. येस. सो हे चक्रास आहेत आपले अगेन. आणि ह्या चक्रास प्रमाणे तुमचे बॉडी पार्ट्स, फिजिकल बॉडी पार्ट्स आहेत ते पण त्याच्याशी रिलेटेड असतात. आणि त्यामुळे जेव्हा तुमचे चक्रास इम्बॅलन्स होतात, तुम्हाला फिजिकल पण हे इश्यूज आहेत ते जाणवायला लागतात. रूट चक्र असेल तर तुमचे स्पाइन रिलेटेड, टेस्टिस, किडनीज रिलेटेड इश्यूज आहेत ते असू शकतात. सेक्रल चक्र असेल तर ब्लॅडर, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स याच्यामध्ये तुम्हाला इश्यूज असू शकतात. म्हणजे फिमेल्सना पीसीओडी सारखे इश्यूज होऊ शकतात किंवा कन्सिव्ह करायला प्रॉब्लेम आहेत ते होऊ शकतात. सोलर प्लेक्सस चक्र जर तुम्हाला असेल तर डायजेस्टिव्ह इश्यूज, स्टमक, पॅनक्रियाज, लिव्हरशी रिलेटेड इश्यूज होऊ शकतात. हार्टमध्ये तुम्हाला इश्यू असेल तर म्हणजे हार्ट चक्रामध्ये तुम्हाला इश्यू असेल तर हार्टशी रिलेटेड म्हणजेच ब्लड प्रेशर म्हणा, नंतर आपले जे ब्लॉकेजेस होतात ते, लंग्समध्ये तुम्हाला रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स वगैरे असे इश्यूज आहेत ते होऊ शकतात. थ्रोट चक्र असेल तर तुम्हाला व्होकल कॉर्ड्स सारखे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स, थायरॉइड यासारखे इश्यूज आहेत ते होऊ शकतात. थर्ड आय चक्राशी जर तुम्हाला हे असेल तर तुम्हाला आईज, हेडेक, सायनसेस यामध्ये इश्यूज होऊ शकतात. ब्रेनशी रिलेटेड इश्यू होऊ शकतात. आणि क्राऊन मध्ये इश्यूज असेल तर ब्रेनमध्ये किंवा आपल्या नर्वस सिस्टीमशी रिलेटेड इश्यूज आहेत तेही तुम्हाला यामध्ये होऊ शकतात. राईट. सो आपले चक्राज आहेत हे आम्हाला आपल्याला इमोशनल आणि मेंटल लेवलवर पण बॅलन्स करतात. आणि जर त्यामध्ये इम्बॅलन्सेस झाले तर तुम्हाला फिजिकल लेवलवर पण हे इश्यूज आहेत ते थोडेसे फेस करावे लागतात. अगेन, जेव्हा फिजिकल लेवलवर आपल्याला इश्यूज असतात, मेडिसिनला चक्रा बॅलन्सिंग हे ऑप्शन नाहीये. बट येस, तुम्ही जेव्हा ह्याच्यावर काम करता तुम्हाला डेफिनेटली रिझल्ट मिळतात आणि तुमचे मेडिसिनची जी इंटेन्सिटी आहे ती डेफिनेटली कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. ओके. येस. सो क्लिअर आहे सगळ्यांना आतापर्यंत? आय गेस इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. सो आता आपण काय करणार आहोत, आपण एक सिम्पलचं मेडिटेशन आहे ते आपण आता इथे करणार आहोत. ओके. सो सगळ्यांनी आता डोळे मिटायचे आहेत किंवा तुम्ही हे बघून सुद्धा करू शकता. तर इथे आपण काय करणार आहोत, तर प्रत्येक चक्राशी रिलेटेड मी जसं म्हणाली की फ्रिक्वेन्सी असते. ओके. प्रत्येक चक्राची एक फ्रिक्वेन्सी असते आणि त्या फ्रिक्वेन्सी प्रमाणे तुम्हाला म्हणजे जेव्हा आता हे मी जे तुम्हाला सांगितलं हे त्याचे बीज मंत्र आहे. सो जेव्हा तुम्ही या बीज मंत्राचा उच्चारण करता तेव्हा ती फ्रिक्वेन्सी तुमच्या शरीरामध्ये क्रिएट होते आणि त्यामुळे ते चक्र आहे ते बॅलन्स व्हायला तुम्हाला मदत होते. आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड ॲफर्मेशन्स आहेत ते तुम्हाला बोलायचं आहे. ठीक आहे. सो आपण रूट चक्रापासून सुरुवात करणार आहोत. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. राईट. सो मी पण माझा व्हिडिओ ऑफ करते, फक्त ऑडिओ ठेवते सो दॅट तुम्हाला पण डिस्टर्ब होणार नाही. स्क्रीन तुम्ही बघू शकता. सो रूट चक्रा म्हणजेच आपल्या स्पाइन कडे लक्ष द्यायचं आहे, आपल्या माकड हाडाकडे लक्ष द्यायचं आहे आणि सगळ्यांनी उच्चार करायचा आहे लमचा. ओके. सो श्वास डीप ब्रीथ इन आणि श्वास घ्यायचा आहे लम. व्हेरी गुड. आणि त्याचबरोबर ॲफर्मेशन म्हणायचं आहे आय ट्रस्ट माय सेल्फ. माझा स्वतःवर विश्वास आहे किंवा मी स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेते. त्यानंतर आपल्या सोलर प्लेक्सस चक्र म्हणजे आपल्या ओटीपोटाच्या एरियाकडे सॉरी सेक्रल चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्राकडे लक्ष द्यायचं आहे आणि तिथे आपल्याला उच्चार करायचा आहे वमचा. श्वास डीप ब्रीद इन, श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडत वमचा उच्चार आपण करणार आहोत. वम. आणि याबद्दलचं ॲफर्मेशन आहे आय ऍक्सेप्ट माय सेल्फ. मी स्वतःला स्वीकारते. मग माझे पॉझिटिव्ह गोष्टी माझ्या निगेटिव्ह गोष्टींबरोबर मी स्वतःला स्वीकारते. यानंतर आपल्या नाभी एरियामध्ये म्हणजे बेंबीच्या एरियामध्ये फोकस करायचा आहे. तिथे आपलं सोलर प्लेक्सस चक्र आहे ते स्थित असतं. तिथे उच्चार करायचा आहे रमचा. श्वास घ्यायचा आहे आत. रम. आणि तिथे ॲफर्मेशन म्हणायचं आहे आय रिस्पेक्ट माय सेल्फ. ओके.
राईट. त्यानंतर हार्ट चक्र म्हणजेच आपल्या चेस्टच्या बरोबर मधोमध आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि तिथे आपल्याला उच्चारण करायचं आहे यमचा. श्वास घ्यायचा आहे यम. आणि तिथे अफर्मेशन म्हणायचं आहे आय लव्ह माय सेल्फ. माझं स्वतःवर खूप प्रेम आहे. त्यानंतर आपल्या थ्रोट चक्र म्हणजे आपल्या कंठाच्या इथे लक्ष घ्यायचंय. पूर्ण आपली एनर्जी आहे ती थ्रोट चक्राकडे आणायची आहे आणि श्वास आत घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडत आपण हमचं उच्चारण करणार आहोत. हम. व्हेरी नाईस. आणि तिथे अफर्मेशन आहे आय एक्सप्रेस माय सेल्फ. मी स्वतःचे मत आहे ते मांडतो. व्हेरी गुड. त्यानंतर थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र म्हणजे आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये पूर्ण आपलं लक्ष घ्यायचं आहे आणि तिकडे आपला बीज मंत्र आहे तो आहे ओम. सो श्वास डीप आत घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपण ओमचं उच्चारण करणार आहोत. ओम. आणि इथे तुमचं अफर्मेशन आहे आय नो माय सेल्फ. ओके. आय नो माय सेल्फ. मला स्वतःशी मी कनेक्टेड आहे. यानंतर क्राउन चक्र म्हणजेच आपल्या टाळूकडे लक्ष द्यायचं आहे आणि तिथून आपल्याला एक व्हाईट थ्रेड आहे तो तुम्हाला कनेक्ट करायचा आहे युनिवर्स बरोबर आणि फक्त सायलेन्स मध्ये आपण बसणार आहोत 10 काउंट्स. आणि तो थ्रेड आहे किंवा ते कनेक्शन आहे ते स्ट्रॉंग करायचं आहे. आपण पूर्ण एनर्जी रूट चक्रापासून आपली वर आपण क्राउन चक्रापर्यंत आणलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि त्याचं अफर्मेशन आहे आय एम वन विथ माय सेल्फ. मी स्वतःशी संलग्न आहे. येस. राईट. सो आता आपण एक मेडिटेशन केलं ज्यामध्ये हे क्विक मेडिटेशन होतं. ओके. ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या चक्राशी कनेक्ट झालेला आहात. मला हे नेहमी प्रॅक्टिस करते त्यामुळे मला ती कनेक्टिव्हिटी डेफिनेटली मला जाणवली आहे. पण मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल की आपण ही जी क्विक कनेक्टिव्हिटी केली आणि त्याचं जे फिक्स्ड अफर्मेशन आपण केलं तर तुमचा अनुभव कसा आहे. येस. सो यामध्ये आपण काय केलं तर प्रत्येक ह्याचं बीज मंत्राचं उच्चारण केलं सो दॅट ती फ्रिक्वेन्सी आहे ती तुम्हाला तिथे आपण क्रिएट केलेली आहे. ती एनर्जी आपण तिथे क्रिएट केली आणि त्याच्याशी रिलेटेड अफर्मेशन आहे ते आपण इथे केलेलं आहे. राईट. येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हे फार सिंपल वेने आज आपण चक्राशी कनेक्ट केलेलं आहे. पण मला हवंय की हा जो आपण छोटंसं आज इंट्रोडक्शन केलं त्याचा एक अजून डिटेलमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर एक 7 डेजचा कोर्स आहे हील युअर चक्रास हील युअर लाईफ म्हणून. तो 30 सप्टेंबर पासून 6 ऑक्टोबर पर्यंत रोज आपण करणार आहोत. सो त्याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की येस ह्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये काम करू शकते तर हा कोर्स कसा असणार आहे त्याची मी तुम्हाला माहिती देते. ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक दिवशी एका चक्रावर फक्त आपण काम करणार आहोत आणि त्यानंतर त्या चक्राची डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती की ते इम्बॅलन्स झाल्यावर काय ते बॅलन्स कसं बॅलन्स असल्यावर काय ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगण्यात येणार आहे. त्याच्याशी रिलेटेड आसनास योगासनास आहेत ते आपण इथे शिकणार आहोत. त्याच्याशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज म्हणजेच अशी कोणती ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये ऍड केली तर तुम्हाला तुमचे चक्राज आहे ते बॅलन्स करायला इझी होणार आहे. त्याच्याशी रिलेटेड मुद्रा आणि त्याचं मेडिटेशन आणि अफर्मेशन असं रोज एका पूर्ण डिटेलमध्ये आपण या चक्राजवर काम करणार आहोत. कोणाकोणाला वाटतं की तुम्ही हे काम करायला पाहिजे किंवा तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि तुम्ही रेडी आहात हे सेशन करण्यासाठी माझ्या बरोबर. येस. येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ग्रेट.
बरं, ह्याचे डिटेल्स तुम्हाला मी सांगते. सकाळी 6 ते 7 हे असणार आहेत 30 सप्टेंबर पासून. कारण मी चक्रास रात्री घेत नाही. आज म्हणूनच मी एकदम क्विक सेशन घेतलं. कारण तुमची एनर्जी जर वाढली, तर बऱ्याच जणांची झोप आहे ती डिस्टर्ब होऊ शकते. म्हणून रात्री युजुअली आपण चक्रा ऍक्टिव्हेशन करत नाही. म्हणून रात्री आपण युजुअली रिलॅक्सेशन मेथड्स करतो. सो मॉर्निंग मध्ये जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी हे सेशन्स करणार, तुमची डेफिनेटली एनर्जी आहे ती इथे चेंज होते. राईट? येस. सो हे फीडबॅक्स आहेत. लास्ट टाइम आम्ही जेव्हा हे सेशन घेतलं होतं 7 डेजचं, त्याचे हे फीडबॅक आहेत. अजय देवरे म्हणून जे पेशंट आहे त्यांनी हे 7 डेज केलेलं होतं आणि त्यांना कमेंडेबल डिफरन्स आहे ते त्यांना जाणवला त्यांच्या एनर्जी लेवलमध्ये, त्यांचे ओव्हरऑल स्ट्रेंथनिंग मध्ये आणि त्यांचे जे सेशन्स आम्ही घेतले त्यांनाही ते खूप आवडले आणि त्याचा त्यांना खरंच खूप चांगला फायदा झाला. सुषमा मॅम म्हणून जे आहेत त्यांनी हे 7 दिवस केलं होतं. त्या 59 ओल्ड आहेत आणि त्यांना नर्वसपणा होता आणि त्यांना त्याचाही खूप फायदा झाला. त्यामुळे ते थायरॉइड त्यांना आहे. तर मी त्यांना जेव्हा आम्ही थ्रोट चक्रावर डिटेलमध्ये काम केलं, तेव्हा त्यांनी ते थायरॉइडचं प्रॅक्टिसेस पण त्या आता करता आहेत आणि तेव्हा त्यांना ते त्याच्यामध्ये पण डिफरन्स जाणवलेला आहे. राईट? सो कोणाकोणाला वाटतं की येस, हे 7 डेज डेफिनेटली जर आपण शिकलो तर आपल्याला फायदा होऊ शकतो. येस. हो, मराठीतनं शिकवणार आहे. ह्याच्यातले ॲफर्मेशन्स आहेत तेही मराठीतनंच होणार आहे. ओके. येस. तर ह्याचे जे एनर्जी एक्सचेंज आपण म्हणतो, हिलिंगच्या ह्याच्यामध्ये आम्ही नेहमी एनर्जी एक्सचेंज असं म्हणतो. तर एका थोड्या वेळाने मी गुगल फॉर्म आपल्या ग्रुपवर शेअर करणार आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव आणि नंबर टाकायचा जर तुम्हाला असं वाटतं की येस, मला हे सेशन अटेंड करायचे आहेत. मग तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये ह्याच्याबद्दल कॉल येईल आणि ह्या पूर्ण ह्याचे आता कसं मी म्हटलं, जेव्हा आपण फ्री सेशन देतो डेफिनेटली त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ऍडिशन करतो. पण जेव्हा आपण सगळंच फ्री द्यायला लागलो तर कुठेतरी त्याची किंमत आहे ती राहत नाही. म्हणून फार मिनिमल एनर्जी एक्सचेंज म्हणून आपण ह्याचे चार्जेस ठेवतो. या 7 डेजची कोर्सेस आहेत तर त्याचे आपण इथे चार्जेस ठेवलेले आहेत. तर कोणाकोणाला असं वाटतं की नाही हे वर्थ आहे, जर काही बेसिक ह्याचे चार्जेस जर घेतले तरी दॅट इज ओके, की दॅट इज ओके, कारण प्रत्येक गोष्ट आपण फ्रीमध्ये नाही देऊ शकत. राईट? येस. येस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस. सो ह्याचे चार्जेस काय आहेत तेही मी तुम्हाला सांगून देते. मला फार असं खेचायचं नाहीये कारण त्याचे चार्जेस फार काही नाहीयेत. ही चार्जेस जे मी तुम्हाला म्हणते किंवा हे एनर्जी एक्सचेंज जे मी तुम्हाला म्हणते, ही मला कमिटमेंट फी म्हणून हवी आहे. कारण जेव्हा आपण कुठेतरी पे करतो ना, तेव्हा आपण त्यांना तेव्हा आपण त्याला कमिटमेंट देतो. राईट? सो आज पण आपल्या ह्याच्यामध्ये बरेच जण लॉग इन जॉईन झाले होते, पण फक्त 100 ते 150 लोकच आपल्याला जॉईन केलं त्यांनी. सो मला हवं आहे की तुम्ही कमिटमेंट ठेवावी, की तुम्ही पे केलंय म्हणजे तुम्ही ते कमिटमेंट आहे ती फुलफिल करा. तुम्ही रोज ते सेशन अटेंड कराल. याचं रेकॉर्डिंग आहे तेही तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके. सो याचं रेकॉर्डिंग जे आपण रोज करणार आहोत, आजचं सेशनचं रेकॉर्डिंग इथे नाही मिळत, पण रोज जे आपण जेव्हा करणार आहोत त्या या 7 सेशनचं रेकॉर्डिंग आहे तेही तुम्हाला दिलं जाणार आहे आणि ते तुमच्याकडेच राहणार आहे. तुम्ही ते प्रॅक्टिस आहे ते डेली बेसिसवर करू शकता. सो हा 7 डेजचा जो कोर्स आहे तो तुम्हाला त्याच्या 7 डेजसाठी जे मिनिमल एनर्जी एक्सचेंज मी म्हणते ते जस्ट आहे 1111 रुपये. ओके. फार जास्त नाहीये. तुम्ही जर त्याला कन्वर्ट केलं डेली बेसिसवर 7 मध्ये तर ते मला वाटतं की हार्डली आय डोंट नो, मी ते केलं पण नाहीये, बट इट कम्स व्हेरी लेस. ओके. सो मला हवे की ऍज अ कमिटमेंट तरी तुम्ही हे पे करावी, सो दॅट तुम्हाला वाटेल की येस आपण पे केलं तर हे अटेंड केलं जावं. कारण बऱ्याच वेळेला फ्री जेव्हा आपण करतो तेव्हा कधी कधी ती किंमत राहत नाही आणि आपल्याला वाटतं हे आपल्यासाठीच अवेलेबल आहे आणि कुठेतरी ते हे केलं जात नाही. राईट? येस. सो कोणाकोणाला वाटतं की येस, एवढा एनर्जी एक्सचेंज देऊन आपण स्वतःवर काम करू शकतो. येस. येस, येस. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना वगैरे पण देऊ शकता. तुम्ही फॉर्म्स देऊ शकता. मी ग्रुपवर हे शेअर करणार आहे. इथे तुम्हाला जीपे नंबर दिलेला आहे. QR कोड आहे तो इथे तुम्हाला दिलेला आहे. सो तुम्ही QR कोडवर पण स्कॅन करून ग्रुपवर नंतर तुम्हाला स्क्रीनशॉट आहे तो तुम्हाला फक्त शेअर करायचा आहे आणि फॉर्म आहे तो तुम्हाला शेअर करायचा आहे, म्हणजे भरून द्यायचा आहे. सो दॅट ते तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये या संबंधीचा कॉल येईल. 30 तारखेपासून आपलं हे सेशन्स आहेत 6 तारखेपर्यंत. आपले रोज सकाळी 6 ते 7 होणार आहे. खूप छान सेशन्स होतात. आजचं सेशन मे बी थोडंसं सुरुवातीला टेक्निकल इश्यूज आले, त्यामुळे थोडंसं तुम्हाला डिस्टर्ब वाटलं असेल, पण तिथे तसं होत नाही. खूप सुंदर सेशन्स होतात आणि ह्याचा डेफिनेटली डेफिनेटली तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. येस, येस. सो गुगल फॉर्म आहे तो तुम्हाला शेअर केला जाईल. आताही जर कोणी डायरेक्टली पेमेंट केली असेल, येस, येस, येस. आता हे कसं आहे बघा, फी 1111 रुपये आहे.
ओके. अकाउंट डिटेल्स पण हवं तर मी ग्रुपवर नंतर शेअर करते. QR कोड आणि हे पण मी तुम्हाला नंतर शेअर करते. सो 1111 रुपये एवढीच फी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर एकाने पे केलं असेल तर त्याची पूर्ण फॅमिली अटेंड करू शकते. तुम्हाला एकच ऍक्सेस मिळणार आहे. एकाच लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर तुम्ही लावू शकता किंवा मोबाईल तुम्ही टीव्हीला कनेक्ट करू शकता. एकाच घरातले म्हणजे तुम्ही एका घरात जर नवरा बायको दोघं एकत्र करणार तर तुम्हाला दोघांची वेगळी फी करायची गरज नाही, अनलेस ते दुसरीकडे सध्या जॉबसाठी असतील तर, कारण त्यांना मग तो ऍक्सेस मिळणार नाही. पण जर तुम्ही एकाच घरातनं सकाळी अटेंड करणार असाल तर तुम्ही एकानेच लॉग इन केलं तरीही चालणार आहे. ओके. माझा ह्याच्या मागचा पर्पज खूप काही असं फायनान्सेसचा नाहीये. मला फक्त एवढं हवंय की जेवढे आपण एफर्ट्स टाकतो ते पण आणि तुमच्याकडनं पण तेवढी कमिटमेंट असावी. यासाठीचा फक्त हा उद्देश आहे की हे एनर्जी एक्सचेंज मिनिमम एवढं तरी असावं. सो येस, थँक्यू सो मच. आणि आजचं सेशन कसं वाटलं मला नक्कीच ऐकायला आवडेल. अदर दॅन टेक्निकल इश्यूज, आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. खरंच, कारण युजली असं होत नाही, पण समाव आय डोंट नो की यावेळी हे झालं, तो खरंच सॉरी त्यासाठी. आणि यापुढे पण मला खरंच ऐकायला आवडेल की आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं. आणि अल्टिमेट फिटनेस अंडर आमचे आधीही फेस योगाचं सेशन झालेलं आहे. डाएटवर आमचं सेशन झालेलं आहे. यापुढे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनवर सेशन्स करणार आहोत. डायटरी हॅबिट्सवर सेशन्स करणार आहोत. 21 डेज हेल्थ चॅलेंज म्हणून आपले सेशन्स येणार आहेत. सो तुम्हाला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असेल तर त्याबद्दल पण तुम्हाला गुगल फॉर्म मध्ये भरायचं आहे. सो दॅट तुम्हाला याबद्दल माहिती दिली जाईल. थँक्यू सो मच. तुम्हाला सगळ्यांना एवढं जर सेशन आवडलंय तर थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि खरंच थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी एवढा आज वेळात वेळ काढून हे सेशन अटेंड केलं. आय होप माझ्याकडनं थोडी व्हॅल्यू ऍडिशन आहे ती झाली असेल. थोडासा का होईना तुम्हाला याचा डेफिनेटली फायदा झाला असेल. येस. सो मला हवंय की भरपूर जणांनी आपले हे जे कोर्स आहे 7 डेजचा त्याचा फायदा घ्यावा. येस येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस. Oh, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. ग्रेट 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 ग्रेट. येस. सो येस, बरंच मला वाटतं तुम्हाला स्वतःबद्दल पण या सेशन मधनं कळलं असेल. आणि मी आता हे जे डिटेल्स आहेत आणि गुगल फॉर्म आहे मी तो ग्रुपवर शेअर करीन. तुम्हाला जर ह्याला एनरोल करायचं असेल, मी आता ग्रुपवर शेअर करणार आहे सर. मॅम, मी आता आपल्या ग्रुपवर गुगल फॉर्म शेअर करीन आणि मग तुम्हाला ते फॉर्म भरून हे करायचं आहे. ज्यांना डायरेक्ट पेमेंट करायचं असेल तर मी हा जीपे नंबर इथे दिलेला आहे आणि QR कोड पण दिलेला आहे. तुम्ही डायरेक्टली 1111 म्हणजे 1111 रुपये तुम्ही मला हे करून ग्रुपवर मग तो स्क्रीनशॉट आहे ते शेअर करू शकता. ओके. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. येस. आणि सगळे आपण आता भेटूया. आपण 7 डेज मस्त चक्रा हिलिंग करू शकतो, बॅलन्स करू शकतो आपलं लाईफ. आणि भरपूर गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही तुमचे चक्रास बॅलन्स करा, भरपूर गोष्टी जे आपण आतापर्यंत चेस करत असतो, आपण बऱ्याच वेळेला गोष्टींच्या मागे धावत असतो. जेव्हा तुम्ही स्वतःला बॅलन्स कराल त्या गोष्टी आपोआप तुमच्याकडे येतील आणि ते मॅजिकल इफेक्ट आहेत तो तुम्हाला डेफिनेटली या चक्रा बॅलन्सिंग मधनं मिळणार आहे. ओके. सो थँक्यू सो मच एव्हरीवन की तुमचे एवढे पॉझिटिव्ह फीडबॅक्स मिळाले. आणि आपल्या चक्रा बॅलन्सिंगच्या या 7 डेजच्या कोर्समध्ये डेफिनेटली मी तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. येस, मी आता इथे माझं सेशन आहे ती इथे स्टॉप करते. येस, परत आपण नक्कीच भेटूया. थँक्यू थँक्यू थँक्यू.